एक अशी पंचवार्षिक योजना जिने आपलं 5% आर्थिक विकासाचं उद्दिष्ट ओलांडलं, चक्क 6% मजल मारली. पण तरीही याच योजनेच्या शेवटी भारताला एका भयंकर संकटाला सामोरं जावं लागलं. हो, तेच तर. 1991च्या सर्वात मोठ्या परकीय चलनाच्या संकटाला, म्हणजे ज्याला आपण फॉरेक्स क्रायसिस म्हणतो, त्याला सामोरं जावं लागलं. असं नेमकं का घडलं असावं? खरोखरच भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील एक अतिशय गुंतागुंतीचा विरोधाभास आहे. कसं आहे ना, वरवर पाहता सगळं काही सुरळीत आणि यशस्वी वाटत होतं, पण आतून मात्र अर्थव्यवस्थेचा पाया कसा कमकुवत होत होता हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. कारण आपण फक्त आकडेवारी नाही सांगणार, तर त्यामागचा कार्यकारण भाव उलगडणार आहोत. हो, आज आपण भारताच्या 7व्या पंचवार्षिक योजनेचं अगदी मुळापासून विश्लेषण करूया. आता ही योजना 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990 या काळात राबवली गेली. आणि राजकीय पार्श्वभूमी पाहता सुरुवातीला राजीव गांधी पंतप्रधान आणि नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. मग डिसेंबर 1989 नंतर व्ही.पी. सिंग यांनी ती जबाबदारी स्वीकारली. आणि इथे खूप महत्त्वाची नोंद घ्यायला हवी. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारख्या जागतिक दर्जाचा अर्थतज्ज्ञाने या काळात आयोगाचं उपाध्यक्षपद भूषवलं होतं. त्यांच्यासोबत पी. शिवशंकर, माधवसिंग सोळंकी आणि रामकृष्ण हेगडे यांसारख्या दिग्गजांनीही हे पद सांभाळलं. बरोबर. आता या योजनेचा अभ्यास करताना केवळ हे फॅक्ट्स पाठ करून चालणार नाहीये. त्यामागील अर्थकारण आणि तत्कालीन घडामोडींचं राजकारण हे सगळं कसं एकमेकात मिसळून गेलं होतं हे आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे कोणत्याही योजनेचा पाया हा तिचं मॉडेल किंवा प्रतिमान असतं. पहिल्या काही योजनांमध्ये आपण पाहिलंय की महालनोबिस यांचं जे अवजड उद्योग प्रतिमान होतं, ज्याला आपण हेवी इंडस्ट्री मॉडेल म्हणतो, हो त्याचा वापर आपण पाहिला होता. पण 7व्या योजनेत मात्र पी.आर. ब्रह्मानंद आणि सी.एन. वकील यांनी सुचवलेल्या मजुरी वस्तू प्रतिमानाचा म्हणजेच वेज गुड्स मॉडेलचा अवलंब करण्यात आला. हा बदल का झाला? हे बघा, अवजड उद्योगाकडून मजुरी वस्तूकडे वळणं हा एक खूप मोठा धोरणात्मक बदल होता. तो काळाची गरज होती असं मी सांगेन. कामगारांना लागणाऱ्या ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत, जसं की अन्न, कपडे, निवारा यांचं उत्पादन वाढवणं आणि तळागाळातील लोकांच्या हाताला काम देणं हा या मॉडेलचा मुख्य गाभा होता. म्हणजे केवळ मोठी धरणं आणि पोलाद कारखाने उभे करून गरिबी दूर होत नाही, हे तोपर्यंत आपल्या धोरणकर्त्यांना स्पष्ट झालं होतं म्हणायचं. खरंय. आणि या मजुरी वस्तू प्रतिमानासोबतच 7व्या योजनेत आणखी एक मोठा बदल झाला. भारताने पहिल्यांदाच आदेशात्मक नियोजनाऐवजी सूचकात्मक नियोजनाचा वापर सुरू केला. सूचकात्मक नियोजन म्हणजे इंडिकेटिव्ह प्लॅनिंग. हो. म्हणजे मला असं वाटतं की एका कडक मुख्याध्यापकाऐवजी एका मार्गदर्शकाची भूमिका घेण्यासारखं आहे हे. अगदी बरोबर. आदेशात्मक नियोजनात सरकार एखाद्या कडक मुख्याध्यापकासारखं वागतं. तेच ठरवतं की कोणी, काय आणि किती उत्पादन करायचं. पण सूचकात्मक नियोजनात सरकार फक्त एक दिशा दाखवतं, एक मेंटॉर म्हणून काम करतं आणि खासगी क्षेत्राला मोकळेपणाने काम करण्याची मुभा देतं. बरोबर ना? हो. या मार्गदर्शकाच्या भूमिकेमुळे खासगी क्षेत्राला आणि बाजारातील शक्तींना एक खूप मोठा वाव मिळाला. सरकार प्रत्येक छोट्या गोष्टीत ढवळाढवळ करण्याऐवजी अर्थव्यवस्थेला पोषक वातावरण निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करू लागलं. अच्छा. आणि उत्पादनावरील बंधने थोडी शिथिल झाली. याचा थेट परिणाम देशातील औद्योगिक वाढीवर झाला. पण आता इथे एक मेख आहे. काय? खासगी क्षेत्राला वाढीसाठी प्रोत्साहन द्यायचं असेल तर त्यांना सर्वात जास्त कशाची गरज असते? तर पायाभूत सुविधांची, विशेषतः ऊर्जेची. अरेच्चा, हो. इथूनच आपण या योजनेचा आर्थिक उद्दिष्टांकडे वळतो. कारण कारखाने चालवायला किंवा शेतीतील पाण्याचे पंप चालवायला वीज तर लागणारच ना. अगदी. म्हणूनच 7व्या योजनेत सार्वजनिक खर्चाचं लक्ष 1,80,000 कोटी रुपये इतकं प्रचंड ठेवण्यात आलं होतं. आणि यातील सर्वाधिक तब्बल 28% खर्च हा ऊर्जा क्षेत्रावर करण्यात आला. 28%? हो. पण इथे मला एक मोठा प्रश्न पडतोय. आपण उद्योगाला नेहमी विकासाचे इंजिन मानतो. तरीही ह्या योजनेत गुंतवणुकीच्या बाबतीत उद्योगाला थेट 5व्या स्थानावर ढकलण्यात आलं. जर आपण उद्योगाला पहिल्या क्रमांकावरून थेट 5व्या क्रमांकावर ढकललं, तरीही आपण 5%चं लक्ष ओलांडून चक्क 6% आर्थिक वाढ कशी काय साध्य करू शकलो? हे गणित थोडं समजावून सांगाल का? हा विरोधाभास समजून घेणं खूप रंजक आहे. उद्योगावरील थेट सरकारी खर्च कमी झाला हे खरं आहे. पण आपण मगाशी सूचकात्मक नियोजनाबद्दल बोललो ना? हो, इंडिकेटिव्ह प्लॅनिंग. तर त्या सूचकात्मक नियोजनामुळे खासगी उद्योगांनी ती पोकळी भरून काढली.
सरकारने आपला पैसा ऊर्जेवर खर्च केला, खासगी क्षेत्राला परवाने दिले. पण विचार करा, त्यांना वीजच मिळाली नसती तर कारखाने कसे चालले असते? बरोबर आहे. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक ही इतर सर्व क्षेत्रांच्या वाढीसाठी एक उत्प्रेरक ठरली. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कृषी क्षेत्राची अभूतपूर्व कामगिरी. म्हणजे शेतीमध्ये मोठी वाढ झाली. होय, सिंचनाच्या सुविधा वाढल्यामुळे याच काळात देशाचं अन्नधान्य उत्पादन 171 दशलक्ष टनांच्या विक्रमी पातळीवर पोहोचलं. बापरे, 171 दशलक्ष टन. आणि कृषी क्षेत्रातील वाढीने काय झालं तर ग्रामीण भागात पैसा आला, लोकांची क्रयशक्ती वाढली. साहजिकच त्यामुळे औद्योगिक वस्तूंना मोठी मागणी निर्माण झाली. विकास, आधुनिकीकरण, स्वावलंबन आणि सामाजिक न्याय ही उद्दिष्ट याच साखळी प्रक्रियेतून साध्य होत होती. थोडक्यात सांगायचं तर शेती आणि खाजगी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला एक वेगळाच वेग दिला. पण केवळ आर्थिक वाढीचे आकडे कागदावर वाढून चालत नाही. मजुरी वस्तू प्रतिमानाचा मूळ उद्देशच लोकांची क्रयशक्ती वाढवणं हा होता. याच विचारातून या काळात अनेक नवीन योजना सुरू कराव्या लागल्या. हो, आणि अभ्यासकांसाठी हा भाग म्हणजे खरंच एक मास्टर क्लास आहे. कारण 7व्या पंचवार्षिक योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना म्हणूनही ओळखलं जातं. पण मला वाटतं या काळात केवळ रोजगाराच्याच नाही तर आरोग्य, शिक्षण आणि घरांच्याही अनेक योजना आल्या. आपण या सगळ्या योजनांचा केवळ तारखा म्हणून विचार करण्याऐवजी त्यांच्या मागील जो धोरणात्मक विचार आहे तो थोडा समजून घेऊया. नक्कीच, या सर्व योजनांचा एक स्पष्ट आकृतिबंध आपल्याला दिसतो. बघा, जर तुम्हाला गरिबांना रोजगार द्यायचा असेल तर आधी त्यांचं मानवी भांडवल म्हणजे ह्युमन कॅपिटल विकसित करावं लागतं. बरोबर. एखादा आजारी किंवा अशिक्षित माणूस चांगला रोजगार कसा काय मिळवणार? त्यामुळे मानवी विकासाची पायाभरणी करण्यासाठी 1985 मध्ये युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम सुरू झाला. म्हणजे सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम, ज्याचं ध्येय 2000 सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे होतं. अगदी बरोबर. आरोग्यासोबतच मग शिक्षणाचा पाया पक्का करण्यासाठी 1986 मध्ये देशाचं दुसरं नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आलं. आणि मला आठवतंय याच धोरणाचा भाग म्हणून 1987 मध्ये प्राथमिक शाळांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी ऑपरेशन ब्लॅकबोर्ड योजना आणली गेली. हो, फक्त शाळा बांधून चालणार नव्हतं, तर तिथे फळा, खडू आणि किमान 2 खोल्या असाव्यात हा त्यामागचा उद्देश होता. अच्छा. आणि त्यानंतर मग 5 मे 1988 रोजी 15 ते 35 वयोगटातील लोकांसाठी राष्ट्रीय साक्षरता मिशन सुरू करण्यात आलं. हे सर्व जे प्रयत्न होते ते मानवी भांडवल उभं करण्याचे प्रयत्न होते. त्याचवेळी ग्रामीण भागातील मूलभूत गरजा आणि पायाभूत सुविधांवरही लक्ष केंद्रित केलं जात होतं. जसं की निवारा आणि स्वच्छता. हो, 1985-86 मध्ये ग्रामीण गरिबांसाठी घरांची सोय करण्यासाठी इंदिरा आवास योजना म्हणजे IAY आली. त्यानंतर 1986 मध्ये स्वच्छतेसाठी केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम म्हणजे CRSP सुरू झाला. आणि शेतीसाठी काही योजना होत्या का? हो तर. एप्रिल 1988 मध्ये गरीब आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी दशलक्षी विहीर योजना, ज्याला आपण मिलियन वेल स्कीम म्हणतो, ती आणली गेली. म्हणजे या सर्व योजनांमधून गावामध्ये थेट पैसा आणि काम दोन्ही पोचवण्याचा सरकारचा प्रयत्न होता. आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी 9 जुलै 1988 रोजी राष्ट्रीय गृह बँक म्हणजे NHB ची स्थापना हाही याच साखळीचा एक भाग असावा. बरोबर ओळखलात. आता या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी एका वेगळ्या प्रकारच्या यंत्रणेची गरज होती. आणि म्हणून 1 सप्टेंबर 1986 रोजी केपार्डची स्थापना झाली. केपार्ड म्हणजे काउन्सिल फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ॲक्शन अँड रूरल टेक्नॉलॉजी. स्पर्धा परीक्षांमध्ये यावर अनेकदा प्रश्न विचारले जातात. हो, ही एक अतिशय महत्त्वाची नोडल संस्था होती. पण हे केपार्ड म्हणजे नेमकं काय काम करायचं? समजा सरकारकडे पैसा आहे आणि गावांमध्ये विकासाचं काम करायचंय, पण सरकारी यंत्रणा तर लाल फितशाहीत अडकलेली असते. बरोबर. NGOज त्यांना थेट आर्थिक मदत पुरवण्यासाठी आणि ग्रामीण तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी कॅपार्टने एका पुलासारखं काम केलं असं म्हणता येईल का? अगदी अचूक. हा पूल अत्यंत गरजेचा होता, कारण सरकारला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पैसा ओतायचा होता. आणि या सगळ्याचा कळस म्हणजे 1989च्या 2 मोठ्या रोजगार योजना. मजुरी वस्तू प्रतिमानाचं हे सर्वात मोठं फलित होतं. कोणत्या 2 योजना? 1 एप्रिल 1989 रोजी ग्रामीण भागासाठी जवाहर रोजगार योजना सुरू झाली आणि त्यानंतर ऑक्टोबर 1989 मध्ये शहरी भागासाठी नेहरू रोजगार योजना सुरू करण्यात आली.
म्हणजे लोकांच्या हाताला थेट काम देऊन त्यांची बाजारातील क्रयशक्ती वाढवणं हे या योजनांचं थेट उद्दिष्ट होतं. होय. अर्थव्यवस्थेत हे सर्व मोठे बदल होत असताना देशाच्या राजकीय आणि भौगोलिक पटलावरही खूप मोठ्या घडामोडी घडत होत्या. हो, देशाच्या नकाशातही याच काळात बदल झाले. म्हणजे 20 फेब्रुवारी 1987 रोजी 53व्या घटनादुरुस्तीने मिझोराम आणि 55व्या घटनादुरुस्तीने अरुणाचल प्रदेश या राज्यांना राज्याचा दर्जा देण्यात आला आणि त्यानंतर 30 मे 1987 रोजी 56व्या घटनादुरुस्तीने गोवा हे देशातील नवं राज्य बनलं. बरोबर. पण इथे मला एक प्रश्न असा निर्माण होतो की नवीन राज्य निर्माण झाल्याचा अर्थव्यवस्थेशी काय संबंध? म्हणजे केवळ नकाशावर रेषा ओढल्याने आर्थिक नियोजनात काय फरक पडतो? हा खूपच कळीचा मुद्दा आहे. हे बघा, जेव्हा एखादा प्रदेश केंद्रशासित प्रदेशातून पूर्ण राज्याच्या दर्जावर जातो तेव्हा त्याची जी आर्थिक प्रशासनाची व्यवस्था असते ती पूर्णपणे बदलते. अच्छा. पूर्ण राज्यांना स्वतःचं बजेट मांडण्याचं, कर गोळा करण्याचं आणि स्वतःच्या विकासाचं धोरण ठरवण्याचं अधिक स्वातंत्र्य मिळतं. वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांना केंद्राच्या कर उत्पन्नातून थेट वाटा मिळतो. म्हणजे आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण होतंय आणि स्थानिक पातळीवरील साधनसंपत्तीचं व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येतं. अगदी बरोबर. पण याच भौगोलिक आणि प्रशासकीय बदलांसोबतच एक मोठी ऐतिहासिक राजकीय घटनाही घडत होती जिचे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले. तुम्ही बोफोर्स प्रकरणाबद्दल बोलताय ना? हो. याच काळात द हिंदू वृत्तपत्राच्या पत्रकार चित्रा सुब्रमण्यम यांनी 440 बोफर्स तोफा खरेदीतील बोफर्स प्रकरण उघडकीस आणलं. एका संरक्षण खरेदीच्या प्रकरणावरून देशात खूप मोठी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आणि सरकारी बदलली. आपण जर राजकारणापलीकडे जाऊन आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर राजकीय अस्थिरतेचा थेट फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसतो. तो कसा? जेव्हा देशात स्थिर सरकार नसतं तेव्हा धोरणात्मक सातत्य राहत नाही. परदेशी गुंतवणूकदारांचा आणि देशांतर्गत उद्योगांचा आत्मविश्वास डळमळीत होतो. मोठे आर्थिक निर्णय रेंगाळतात आणि बाजारात एक प्रकारची भीती निर्माण होते. म्हणजे याच राजकीय अस्थिरतेने भारताच्या पुढच्या आर्थिक संकटाची बीजं रोवली असं म्हणता येईल. नक्कीच. आणि इथूनच आपण या चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि चक्रावून टाकणाऱ्या भागाकडे वळतोय. तो म्हणजे यशाच्या आकडेवारीमागे दडलेला आर्थिक संकटाचा विरोधाभास. एका बाजूला आपण पाहिलं की देशाने 5% उद्दिष्ट ओलांडून 6% आर्थिक वाढ साधली. आपण जवाहर आणि नेहरू रोजगार योजनांची रांग लावली, अन्नधान्य उत्पादन वाढलं. पण वास्तवात गरिबी नष्ट झाली नाही ना. अंदाजे 37% लोक दारिद्र्यरेषेखालीच राहिले. तंत्रज्ञानामुळे बेरोजगारी वाढली, चलनवाढीचा दर 7.5% पोचला. आणि सरतेशेवटी राजकीय अस्थिरतेमुळे भारताला 1991च्या परकीय चलनाच्या संकटाला सामोरं जावं लागलं. पण इथे मला एक गोष्ट अजिबात समजत नाहीये. काय? जर आपण रोजगार योजना अंतर्गत लाखो नोकऱ्या निर्माण करत होतो तर दुसरीकडे भांडवल केंद्री तंत्रज्ञानामुळे म्हणजे कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजीमुळे बेरोजगारी कशी काय वाढत होती? एका हाताने नोकऱ्या देणं आणि दुसऱ्या हाताने नोकऱ्या जाणं हे कसं घडत होतं? हा जो विरोधाभास आहे तो समजण्यासाठी आपल्याला रोजगाराच्या स्वरूपातील फरक समजून घ्यावा लागेल. हे बघा, आपण ज्या नोकऱ्या निर्माण करत होतो त्या प्रामुख्याने सरकारी योजनांमधून मिळणाऱ्या तात्पुरत्या आणि शारीरिक कष्टाच्या नोकऱ्या होत्या. म्हणजे रस्ते बांधणं, विहिरी खोडणं किंवा बांधकाम करणं अशा प्रकारच्या. हो, पण त्याच वेळी आपण सूचनात्मक नियोजनातून खाजगी क्षेत्राला जे आधुनिकीकरण करण्यासाठी मोकळीक दिली होती त्यामुळे अनेक पारंपरिक उद्योगांमध्ये भांडवल केंद्री तंत्रज्ञान आलं. म्हणजे जिथे पूर्वी 10 लोक हाताने काम करून उत्पादन घेत होते तिथे आता एक मोठं परदेशी यंत्र आलं जे केवळ एकाच व्यक्तीच्या मदतीने ते सगळं काम करू लागलं. अगदी बरोबर. पारंपरिक कापड गिरण्या आणि इतर उत्पादन क्षेत्रामध्ये ही प्रक्रिया खूप वेगाने झाली. परिणामी पारंपरिक उद्योगांमधील ज्या कायमस्वरूपी नोकऱ्या होत्या त्या वेगाने कमी होऊ लागल्या. अच्छा, म्हणजे सरकारी योजनांमधनं मिळणारा तात्पुरता रोजगार हा या औद्योगिक बेरोजगारीची पोकळी भरून काढण्यासाठी पुरेसा आणि शाश्वत नव्हता. नाही. आधुनिकीकरणाची किंमत काही प्रमाणात आपल्याला पारंपरिक रोजगाराच्या स्वरूपात मोजावी लागत होती. आणि ह्या बेरोजगारीच्या समस्येत भर पडली ती चलनवाढीची, म्हणजेच महागाईची. या काळात चलनवाढीचा दर 7.5% पोचला होता. हो, आणि जेव्हा महागाई वाढते तेव्हा अर्थव्यवस्थेच्या त्या 6% वृद्धिदराचा सर्वसामान्यांना काहीच फायदा होत नाही. कारण त्यांच्या हातात जो रोजगार योजनांमधून पैसा येत होता त्याची खरेदी क्षमता महागाईमुळे आधीच कमी झालेली असते. बरोबर.
आणि ह्या सर्वांचा शेवट 1991च्या फॉरेक्स क्रायसिसमध्ये म्हणजे परकीय चलनाच्या संकटात कसा झाला याची साखळी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. ती कशी जोडता येईल? आपण सुरुवातीला पाहिलं की सरकारने 1,80,000 कोटी रुपयांचा प्रचंड सार्वजनिक खर्च केला. आता हा खर्च भागवण्यासाठी आणि योजना चालवण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातूनही. आणि अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण करण्यासाठी आपल्याला नवीन यंत्र, तंत्रज्ञान आणि पेट्रोलियम पदार्थांची आयात करावी लागत होती. त्यामुळे आपलं आयात बिल वाढत होतं, पण त्या तुलनेत आपली निर्यात काही वाढली नाही. यालाच आपण करंट अकाउंट डेफिसिट म्हणतो ना. हो, म्हणजेच आपला डॉलर बाहेर जास्त जात होता आणि देशात कमी येत होता. अगदी तसंच. आणि या आगीत तेल ओतण्याचं काम केलं ते राजकीय अस्थिरतेने. बोफर प्रकरण आणि त्यानंतरच्या घडामोडी. हो, जेव्हा सरकार डळमळीत झालं तेव्हा अनिवासी भारतीयांमध्ये म्हणजेच NRIमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यांनी भारतीय बँकांमध्ये ठेवलेल्या ज्या परकीय चलनाच्या ठेवी होत्या, FCNR डिपॉझिट्स, त्या वेगाने काढून घ्यायला सुरुवात केली आणि तो पैसा देशाबाहेर नेला. बापरे! परिणामी आपल्या तिजोरीतील परकीय चलनाचे साठे अगदी रसातळाला गेले. एक वेळ अशी आली की भारताकडे केवळ पुढच्या 3 आठवड्यांची आयात करण्यासाठी पुरेल इतकंच परकीय चलन शिल्लक राहिलं होतं. देशावर दिवाळखोरीची नामुष्की ओढवली. होय, आणि कागदावरील त्या 6% वृद्धिदलाचं यश या कर्जाच्या, महागाईच्या आणि राजकीय अस्थिरतेच्या ओझ्याखाली पूर्णपणे दाबलं गेलं. खरोखरच हा संपूर्ण घटनाक्रम एखाद्या चक्रावून टाकणाऱ्या थ्रिलर सिनेमासारखा वाटतो. आपण सुरुवात केली होती ब्रह्मानंद वकील यांच्या मजुरी वस्तू प्रतिमानाने, जिथे आपण सामान्य माणसाला ताकद देण्याचा विचार केला. आपण आदेशात्मक नियोजनाकडून सूचकात्मक नियोजनाकडे वाटचाल केली. ऊर्जा क्षेत्रावर तब्बल 28% खर्च करून विकासाचं इंजिन सुरू केलं. हो, आणि 1985 ते 1990 ह्या काळात रोजगार, आरोग्य आणि शिक्षणाच्या अनेक योजनांचा पाया रचला. कॅपाटसारख्या संस्था उभारल्या. पण शेवटी हे सर्व प्रयत्न 1991च्या अभूतपूर्व आर्थिक संकटात जाऊन कसे अडकले याचा हा प्रवास अर्थव्यवस्थेचे अनेक धडे देऊन जातो. नक्कीच, आणि अभ्यासाच्या दृष्टीने ही साखळी लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. योजनांचं साल आणि त्यांचे उद्देश तर महत्त्वाचे आहेतच, पण आधुनिकीकरणाचा ध्यास, वाढती आयात, वाढतं कर्ज आणि राजकीय अस्थिरता या 4 गोष्टी एकत्र आल्यावर अर्थव्यवस्थेचं कसं नुकसान होऊ शकतं हे विश्लेषणात्मक प्रश्नांसाठी खूप उपयुक्त ठरेल. आजच्या या सखोल चर्चेतून आपण भारताच्या 7व्या पंचवार्षिक योजनेचे आणि त्यातील महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदलांचे अनेक पैलू उलगडले. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण सखोल चर्चेसोबत.